मागील 4 वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती ते आता शहराचा प्रथम नागरिक आज डिक्लेअर झालेला आहे आणि आनंद होतोय की खुल्या प्रवर्गासाठी हा झालेला आहे। मग याच्यामध्ये महिला पण होऊ शकते, पुरुष पण होऊ शकतो आणि इतर प्रवर्गातील कुणीही होऊ शकतं। त्याच्यामुळे तो एक आनंद आहे। आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं नेहमी भारतीय जनता पार्टी हा प्रयत्न करत असतो आणि त्याप्रमाणेच आम्ही कोर कमिटी आज किंवा उद्या आम्ही बैठक घेऊन जी काही नावं आहेत ती नावं आम्ही वरती पक्षश्रेष्ठींकडे पाठवेल आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेतील। नाही, नक्कीच हे जे काही तुम्ही गटातटाचं राजकारण म्हणताय हे फक्त तुमच्या माध्यमांमध्ये आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये असं गटतट काही चालत नाही आणि जो कोणी महापौर होणार आहे तो जे काही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्यांचं विजन घेऊन जाणारा महापौर असणार आहे आणि माननीय मोदीजींनी जो 2047ला विकसित भारत घडवण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे त्याचा पाया रचण्याचं काम हा उद्याचा येणारा महापौर करणार आहे। त्याच्यामुळे गटतट न पाहता आम्ही विकासाला महत्त्व दिलं आहे आणि विकासाच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक सक्षम महापौर या शहराला आम्ही प्रथम नागरिक देणार आहोत। नाही, आम्ही आता ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक नावं आम्ही काढू आणि सर्वसमावेशक नावं काढल्यानंतर पक्षश्रेष्ठी ज्याच्यावर शिक्कामोर्तब करेल तो आम्ही सगळेजण मान्य करू। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।